ज्ञानोबाराय म्हणतात रेडा म्हणजे माझा आत्मा आहे. नामदेवराय कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले त्याला परमात्मा म्हणून. नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलंय. तुकाराम महाराजांच्या अंगावर चिमण्या बसल्या. आपल्याला चरित्र माहिती आहेत ना ही सगळी. आदर्श घेताना संतांचा घ्यावा हो. तुकोबारायांचा आदर्श घ्यावा, चोखोबारायांचा घ्यावा, गोरोबा काकांचा घ्यावा, ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज यांचा आदर्श असतो. तुकोबाराय भजन करून संध्याकाळी घराकडे निघाले होते आणि तुकोबारायांची चाहूल लागल्यामुळे चिमण्या उडाल्या. चिमण्या रस्त्यावर बसलेल्या, पिकावर बसलेल्या चिमण्या तुकोबारायांची चाहूल लागल्यामुळे उडाल्या. त्याचं तुकोबारायांना वाईट वाटलं. आता चिमण्या उडण्यामध्ये वाईट काय? वाईट काय? त्या बिचारे घाबरून उडाल्या. माणसाची चाहूल लागली, चिमणी उडून गेली, तिला जीवाचं भय आहे, उडून गेली. त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय? पण तुकोबारायांना वाईट वाटलं. बरं, ते तुकोबारायांनाच वाईट वाटू शकतं, आम्हाला वाटत नाही. चिमण्या उडाल्या नसत्या तर आम्हाला वाईट वाटलं असतं. मी येऊन चिमणी उडत नाही म्हणजे काय? पण तू येऊन सुद्धा चिमणी सुद्धा उडत नाही असा तुझा अधिकार. पण तुकोबारायांना वाईट वाटलं. तुकोबारायांनी देवाला प्रार्थना केली, देवा चिमण्यांच्या बद्दल माझ्या अंतःकरणात द्वेष आहे का? नाही. चिमण्यांच्या अंतःकरणात माझ्याबद्दल द्वेष निर्माण होण्याचं काही कारण आहे का? काही नाही. माझ्या अंतःकरणामध्ये सर्व भूतमात्रांबद्दल समत्व भाव प्राप्त झाला. चिमण्या का उडाल्या सांगा? अवघी भूते साम्य आली देखिली म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. तुकोबारायांचे अभंग आहे या प्रकरणावरती. माझ्या मनामध्ये काही द्वंद्व नाही, माझ्या मनामध्ये भेद नाही. चिमणीला मी माझा आत्माच मानतो. मग चिमण्या मला बघून का उडाल्या? देवाजवळ प्रार्थना केली आणि मग त्या प्रार्थनेनं संतुष्ट होऊन त्या सगळ्या चिमण्या जेव्हा तुकोबारायांच्या अंगावर येऊन बसल्या तेव्हा तुकोबारायांना वाटलं, हां आता बरं झालं, हे बरोबर.